तर बदलापुरातील चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणातली एक महत्त्वाची अपडेट हाती येते। आरोपी अक्षय शिंदेची पोलीस कोठडी आज पूर्ण होणार आहे। सुरक्षेच्या कारणामुळे आरोपीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे। 16 तारखेला गुन्हा दाखल केल्यानंतर 17 तारखेला आरोपीला अटक करण्यात आली। कोर्टानं 4 दिवसांची पोलीस कोठडी याला सुनावली होती। आपले प्रतिनिधी कृष्णा सोनरवाडकर या संदर्भात आपल्याला माहिती देत आहेत। कृष्णा, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अक्षय शिंदेला आता कोर्टात हजर केलं जाणार आहे। मनश्री, आपण पाहतोय की बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये जो पॉक्सोचा 16 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, ज्यामध्ये 2 लहानग्या मुलींसोबत अश्लील चाळे करणारा जो मुख्य आरोपी आहे अक्षय शिंदे, त्याला पोलिसांनी अटक केलेली होती आणि आज त्याची पोलीस कोठडी संपते आहे। मात्र काल बदलापूरमध्ये जो काही तणाव निर्माण झालेला होता, जो काही राडा झालेला होता, ती खबरदारी पाहता अक्षय शिंदे याला व्हीसीच्या माध्यमातून म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची तयारी जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे। कारण काल पोलीस ठाण्याच्या आवारात सुद्धा गोंधळ झालेला होता, मोठा जमाव आलेला होता, त्याचबरोबर रेल्वे परिसरात सुद्धा मोठा जमाव जमलेला होता आणि रास्ता रोको सुद्धा करण्यात आलेला होता, त्याचबरोबर रेल रोको सुद्धा करण्यात आलेला होता। आणि हा सगळा तणाव पाहता किंवा बदलापूरमधील जे काही लोकांच्या तीव्र संतापाच्या भावना आहेत त्या समजून घेता पोलिसांनी ही खबरदारी घेतल्याचं कळतं आणि मुख्य आरोपीला आज व्हीसीच्या माध्यमातून कोर्टामध्ये हजर केलं जाण्याची तयारी जी आहे ती पोलिसांनी सुरू केलेली आहे। पोलीस दलातील सूत्रांच्या माहितीनुसार आरोपीला व्हीसीच्या माध्यमातून कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्याची पोलीस कोठडीची मागणी सुद्धा केली जाईल। तर दुसरीकडे काल जो काही गोंधळ झाला किंवा जो काही तणाव निर्माण झाला आणि दगडफेक सुद्धा काही प्रमाणामध्ये झाली, त्या अनुषंगाने पोलिसांनी एकूण 4 गुन्हे दाखल केलेले आहेत। 3 गुन्हे हे बदलापूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत, तर एक गुन्हा हा रेल्वेच्या हद्दीमधला म्हणजे जीआरपी पोलीस ठाण्याच्या हद्दीतला आहे आणि या प्रकरणामध्ये एकूण आतापर्यंत ठाणे पोलिसांनी जवळपास 40 लोकांना अटक केलेली आहे। त्यांना सुद्धा कल्याण कोर्टामध्ये थोड्याच वेळामध्ये हजर केलं जाईल। कल्याण कोर्टाच्या परिसरामध्ये मोठा फौजफाटा लागायला सुरुवात झालेली आहे। मात्र अक्षय शिंदे जो या सगळ्या प्रकरणातला मुख्य आरोपी आहे पॉक्सोच्या गुन्ह्यातला, त्याला मात्र व्हीसीच्या माध्यमातून कोर्टामध्ये हजर केले जाण्याची शक्यता जी आहे ती आता सुरू झालेली आहे। तशी तयारी पोलिसांकडून केली जाते, कारण त्याच्या जीविताला धोका सुद्धा निर्माण झालेला आहे। आणि कालच्या सगळ्या जमावाच्या माध्यमातून एक तीव्र भावना व्यक्त करण्यात येत होती, ती म्हणजे आत्ताच्या आता आरोपीला फाशी द्या। तर त्या सगळ्या संतापाच्या भावना लक्षात घेता आरोपीला व्हीसीच्या माध्यमातूून हजर केले जाण्याची शक्यता आहे। नक्कीच, त्याच्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आता आरोपी अक्षय शिंदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टातून हजर केलं जाणार आहे। धन्यवाद या माहितीबद्दल।